दणका फपाटला माहित आहे का? दोघांच्या बी बापाला 3 पाट्या हागवून आलोय. दोघांसाठी पण जप्त झालाय, तुतारीचं बी आणि कमळाचं बी. कमळाला 60 मत आहेत माझ्या पोरीच्या विरोधात, आणि तिथं तर कमळावर आमच्या जो गद्दार होता तो त्या गद्दाराची पोरगी आहे. तुला तर 6 पाट्या हागवणार आहे. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजेश्री शाहूजी महाराज, ज्यांनी आंधळ्याला डोळं, बहिऱ्याला कान, मुक्याला वाचा, गांधीला जीवदान आणि तुम्हाला आणि मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाल्यानंतर 16 ऑगस्ट 1947 ला शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही भीमगर्जना करणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूखी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष, बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता अहिल्यादेवी होळकर या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परमादरणीय बहन कुमारी मायावतीजी यांचे आभार मानून या ठिकाणी उपस्थित प्रभाग क्रमांक 2 मधील बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार उषा पार्टे गायकवाड, ज्यांना आपण पुरस्कृत केलंय, यांना ज्यांचा निशाणे आहे कॅमेरा, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची जमीन दलालाला ऐकली ना त्याचा भ्रष्टाचाराचा फोटो काढायसाठी कॅमेरा दिला यांना. आमच्या नीलमताई चव्हाण आणि ज्यांनी या पुण्यातल्या दलालांना आणि चमच्यांना आपल्या बापाला बोलवायला लावलंय. त्या आंबेडकरी चळवळीचा पुण्याचा आवाज सुदेशजी गायकवाड. पुण्याचाच नाही, मी माझी लेख निवडून आणली पण त्या लेखीच्या ह्याच्यात ह्या सगळ्या पुण्यातल्या बीएसपीच्या कार्यकर्त्यांचा हे आहे. सुदीप जी आहे कोसाळे साहेब, कोसाळे साहेबांचा तर मी विशेष धन्यवाद मानेल आणि वडार समाजाचा विशेष आभार मानेल. टोटल मतं होती 900 वडार समाजाची. माझा पुरीचा प्रभाग 5000चा, त्याच्यातल्या 900 पैकी 750 मतदान झालं. त्या 750 पैकी 550 मतदान बहुजन समाज पार्टीच्या बाबासाहेबाच्या हत्तीला झालंय आणि त्याचा सगळं श्रेय या कोसाळे साहेबांचं आहे. वडरी भाषेत तिथं भाषण करत होते. बहुजन समाज पार्टीचे प्रदेशचे संयोजक LB इंगळे साहेब, आमचे बापू कुदळे, या विधानसभेचे प्रभारी रामभाऊ डावकर उपस्थित. तुम्ही सर्व नाव घेत नाही, आता बराच वेळ झालाय. आणि माझ्या पुरीला निवडून देणारा मातंग इकडे हा सत्कार करायसाठी आलाय, त्यांनी मत दिलंय आणि ह्यो प्रभाग 14चा मतदार आहे. इथं राहतो, आता इथं बी आणायचं, त्याला सत्कार करायचा होता. मगाच्या धरणाचं तिथं थांबलाय.
मी एका हमालाचं पोर आणि हे मातंगाचं पोर. माझी 5 लाख हेक्टर जमीन अजित पवारने लुटली आणि ह्याची बी 300 करोड रुपयाची जागा कनेरी खाणली. 10 उलटे होणार आहेत. तू काय चीज करू नका. बघ पवाराचं काय करू आपण दोघं मिळून. पैसे इथं ज्याने आर्थिक सहयोग दिला सगळ्यात पहिला कोणी सुरू केला? महागांनी केला ना. आणि महागाने पैसे दिलेत महाराला. आणि तुम्ही एवढे दिवस आम्हाला मटणाच्या वाट्यासाठी भांडायला लावत होता गेलं हा. आणि आमचं भांडण मटणाच्या वाट्यासाठी चाललं होतं. काळीच बोक कोणी घ्यायचं आणि खुरं कोणी घ्यायचं. आता आमच्या दोघाला कळालंय सत्ताचं वाट. सत्तेसाठीच आम्ही भांडणार. सत्तेसाठी आम्ही भांडणार. नगरसेवक आमचा बौद्ध होणार आणि आमदार आमचा मातंग होणार. ही आंदोलन जे आहे ही आंदोलन आहे. ही निवडणूक त्यांच्यासाठी असेल ज्यांच्यासाठी धंदा आहे. धंदाच आहे ना. तुम्ही कुठली गाडी बघा. भाजपच्या गाडीला निळा झेंडा, राष्ट्रवादीच्या गाडीला निळा झेंडा, शिवसेनेची गाडी बघितली तिला बी निळा झेंडा. मग ह्यो झेंडा ही भाड्याने का देते? ह्यो झेंडा तर स्वाभिमानाचा आहे. ह्यो झेंडा तर बाबासाहेबाचा आहे. मग ही भाड्याने देणारी भाडे कोण आहेत? त्या भाड्यांचं दुकान बी आता बंद करायचंय. आणि सुदीप गायकवाडांनी ज्यांची नावं घेतली, कोणती पठारे कोण पिंगरे बिंगरे, आपलं भांडण मालकावर आहे, कुत्र्यांवर नाही. मालकाला दाखवलंय की मी. त्याच्यामुळं सुदीपने त्यांचं बरोबर केलंय. बांधवांनो, मी एका कवीचं एक गाणं तुमच्या समोर सांगेल की काय करायचंय, काय होतंय. सुदीपने एवढ्या पोटतिडकीने सांगितलं. मी पण तेच सांगितलेलं आहे. रमाईचा त्याग बाबासाहेबाचा. ह्याच्यावरती 2 ओळीचं गाणं आहे. अरे सांगा तुम्हाला कधी भीम कळल, सांगा तुम्हाला कधी भीम कळल, नाही कळाला तर तुमचं जग जळल. अरे नाही कळाला तर तुमचं जग जळल. गाठ निर्वनाशी गेला लिहूनी, तया पाठी तुमची करणी बघूनी, तुम्हावर उद्याची पिढी चौताळल. आणि नाही कळाला तर तुमचं जग जळल. अरे नाही कळाला तर तुमचं जग जळल. माझ मतलबाचा चढला तुम्हाला, विसर्जन हिताचा पडला तुम्हाला. अरे कशी एकतेची नदी खळखळल, अरे कशी एकतेची नदी खळखळल. आणि नाही कळाला तर तुमचं जग जळल. पान पान तुम्ही केलया मंगल, इतिहास होऊन उद्या तेच सांगल. लक्ष्मणा तोही मनी हळहळल. आणि नाही कळाला तर तुमचं जग जळल. अरे नाही कळाला तर तुमचं जग जळल. तुम्हाला बाबासाहेबांना, रमाईला, महात्मा ज्योतिबा फुलेंना, सावित्रीबाई फुलेंना, शाहूंना समजूनच घ्यावं लागेल. माझी लेक जेव्हा निवडून आली ना, तेव्हा मोदीनं काय त्याच्या आईला कुठं नेलतं? बँकेत नेलतं का नाही? पहिले एटीएमच्या लाईनीत लावलं होतं. बिचारी 80-85 वर्षाची माऊली, तिला एटीएमच्या लाईनीत, त्या नोटा त्यांनीच बंद केल्या आणि एटीएमच्या लाईनीत उभं आईला केलं. आमचं बी बघितलं ना मध्ये निवडणुकीच्या वेळेस, बहीण भावंड म्हणजे भावाची बहिणीची भांडणं म्हणून हे मलिदेवाल्या दादानी काय केलं, आईला घेऊन मताला गेला. निवडणुकीचा निकाल लागला, माझी लेक निवडून आली, तेव्हा माझी आई बहीण त्या निकालाच्या इथं आली. माझा बाप तर मेला, माझा बाप हमाला होता, मंडईत हमाली करायचा. या हमालाच्या पोरानं अब्जवादी रुपये, अब्जवादी नाही ती पैसे बी आपल्याला काही हिशोब बी करणार नाही, एवढं पैसे लुटारूनच्या बारामतीत बाबासाहेबाचा हत्ती छताडावर नाचवलेला आहे.
माझ्या आईने पण त्या दिवशी काय केलं, मी पण आणलं होतं आईला. माझ्या आईने पण डोक्यावर चप्पल ठेवून कांशीराम साहेबांबाईन मायावतीची माफी मागितलेली. का माफी मागितली? माझ्या आईने का माफी मागितली? बापा असता तर मी मारलाच असता बापाला. कारण कांशीराम साहेबांचं ऐकलं नाही, बहीण कुमारी मायावतीजीचं ऐकलं नाही. जर माझ्या आई बापानं कांशीराम साहेबांचं ऐकलं असतं तर माझी लेक बारामती नगर परिषदेच्या काउन्सिल मध्ये नाही, दिल्लीच्या संसद भवनामध्ये गेली असती. जाईल ना आता, परत जाईल. आता आम्ही नुकतंच म्हणतो माझ्या बापानं कायदा लिहिलाय आणि लेकाने वाचलाच नाही, आणि या बापाने कायदा लिहिलाय आणि या लेकाने वाचलाय बी, म्हणून तर पुरीला वकील केलंय. म्हणून तर पुरीला वकील केलंय. आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या लेकरा, जी तुमची मुलं बाळ आहेत, जे तरुण आहेत, त्यांना आंबेडकरी चळवळीला द्यायचं आहे. मी त्याच दिवशी निकाल लागला, त्या दिवशी इथं आपलं वकील साहेब अतुल सोनवणे साहेब बोलताना म्हणले की मेन स्ट्रीम मीडियानी माझी न्यूज दाखवले नाही, तर साहेब दाखवलेले आहेत. सगळ्यांनी दाखवले, सगळ्यांनी दाखवली. BBC वाल्यांनी दाखवली. 21 वर्षाच्या पोरीचा पवाराच्या बारामतीत डिपॉझिट कोणाचं जप्त केलंय? शरद पवाराच्या पक्षाचं, तुतारीवाल्याचं. आणि मुतारीवाल्याला बी घाम फोडला. मुतारीवाली आणि तुतारीवाली नुसती पैसे वाटत होती, दोघं बहीण भावंड. पाठीमागे गेल्या वर्षी बघितलं ना, ती लाल पुस्तक घेऊन फिरत होती. तुतारी आणि मुतारीवाली काय करत होती? लाल पुस्तक घेऊन फिरत होती. आणि ही वाचवायचंय, ही वाचवायचंय, ही वाचवायचंय म्हणत होती. अरे वाचवायचं नाही, ती लागू करायचं होतं, लागू करायचं होतं. दोघं नाटक करतात, दोघं. आता कशी एक आली? हत्ती बाबासाहेबाचा छताडावर नाचवलाय बारामती, हत्ती नाचवलाय. मग पुण्यात एकत्र आली, एकच आहेत सगळी. आता केंद्रात राज्यात बीजेपीची राष्ट्रवादीची युती. अजित पवार शहाच्या पाया पडतो, अजित पवार मोदीच्या पाया पडतो, दोघांची बरोबर. आणि पुण्यात काय करतात? काय चाललंय पुण्यात? त्या भोसरीचं कोण? भोसरीचा लांडे आणि बारामतीचा चांडे. आणि दोघांचं काय चाललंय? बांगड्यांवर चाललंय, बांगडे. अरे विकासावर बोला की, शिक्षणावर बोला, रोजगारावर बोला. बेरोजगारी मारण्याची वाढवून ठेवली. झोपडपट्ट्यांचा विकास आहे का कुठं? आमची बी नातेवाईक राहतात ना पुण्यात. लहानाचा मोठा झालो, तीच झोपडपट्टी आहे, तशीच आहे. त्याच्यात कुठं काय बदल झालाय? काही बदल झालेला नाही. आणि इकडं काय अजितदादा फिरायला येणार नाही. अजित पवार काय झोपडपट्टीकडे इकडे काय फिरायला पाठवता येणार नाही, कारण त्याला लागतात मोकळ्या जागा. ती पाठवते ते मोकळ्याच जागा बघायला फिरतो. 500 रुपयात कोरेगाव पार्क केलं का नाही? कोरेगाव पार्क 500 रुपयात कोरेगाव पार्क केलं. माझ्याकडे तरी एक उतार आहे, माझ्याकडे काय एक उतार आहे. गावाचं नाव आहे सोनगाव, तालुका बारामती, गट नंबर 353. कुणाचा उतारा? धाकू महाराजा, धाकू महाराजा. आता आणि 89चा उतारा आहे माझ्याकडे, मी मीडियामध्ये पण दाखवलेला आहे. कितीचा आहे? 89चा. आणि पार्थ पवारचा जन्म आहे 90चा. 90ला जन्म झालाय पार्थचा, आणि उतारा आहे 89चा, धाकू महाराजा. पुढे त्याच्यावर नाव लागलं सुशीला धाकू कांबळे. आणि 89ला त्याच्यावर नाव काय लागलंय माहितीये का? का बघा, पार्थ अजितराव पवार. पण माझ्याकडे दुसरं बी एक फाईल आहे, 107 एकर रामोशी वतनाच्या जागेची. 1935ला दस्त झालाय. आणि दस्त कोणी केलाय?
खरेदीदाराचं नाव काय माहितीये का? गोविंदराव पवार. आणि आत्ता चालूचा उतारा का 10 गुंठ्याचं, म्हणजे अर्ध्या एकराचा कोणाच्या नावावर आहे? अजित आनंदराव पवार. खानदानी धंदा यांचा जमिनी लुटायचा. आणि अशा सगळ्या चोर लुटारांचा बाजार या पुणे महानगरपालिकेमध्ये भरलेला आहे. ही विकासाचं काय बोलत नाही. तुमच्या माझ्या दारात फक्त ही कशासाठी येणार आहेत? बाबासाहेबांनी जर तुम्हाला आणि मला मताचा अधिकार दिला नसता तर ही तुमच्या माझ्या दारात आली असती का? अजिबात आली नसती. आता काल शुक्रवार होता, शुक्रवार कालच होता ना. जी आजपर्यंत मस्जिदीवर तो भोंग उतरवा म्हणत होती, मस्जिद पाडायचं म्हणत होती, ती मस्जिदी समोर होती. आणि ती मुसलमान पण हसत होती. आणि होतं कालपर्यंत मस्जिद पाडायचं, भोंगा उतरवायचं म्हणत होता. मग आज पॉम्पलेट घेऊन मस्जिदच्या समोर का उभा आहे? त्याला कारण आहे, बाबासाहेबांनी तुम्हाला आणि मला मताचा अधिकार दिलाय म्हणून हे तिथं तुमच्या हातापाया पडायला येतात, मस्जिदी समोर येऊन हातापाया पडतात. बरोबर आहे ना? ह्या वेळेस मुस्लिम बांधवांना माझं नाही ऐकायचं, सुदीपचं पण नाही ऐकायचं. मुस्लिम बांधवांनी ह्या वेळेस अल्लाह ताला की सुनने की, अल्लाह ताला ने कुरान शरीफ में क्या फरमान दिया है? मजलूमों का साथ दो, जालिमों के खिलाफ. मग जालिम कोण आहेत? हे बीजेपी राष्ट्रवादी वाले जालिम आहेत. आणि मजलूम हे कोण आहेत? हे मजलूम आहेत. म्हणून इथल्या पुण्यातल्या मुस्लिम बांधवांनी बहुजन समाज पार्टी बाबासाहेबांच्या हत्तीला साथ सहयोग देत आहे. बहुजन समाज पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे बांधवांनो. आणि सुदीपच्या विरोधात राष्ट्रीय अध्यक्ष सभा घेते. भाड्याने झेंडा देणारे राष्ट्रीय अध्यक्ष लय असे राष्ट्रीय अध्यक्ष पुण्यात बी हजारो नाहीत, ज्यांच्या बायका सोबत नाहीत पण ती राष्ट्रीय अध्यक्ष आहे. काय नाश्ता करायला गेली ना, पोहे मागितलं तर हॉटेलवाल्यांना पोहे प्लेट मध्ये देतो पण चमचा देत नाही. हे अवलादी चमचे चोरून घेऊन जातात म्हणून यांना चमचे देत नाही. तुम्ही बघा यांना कधी या राष्ट्रीय अध्यक्षांना. आणि अशी सगळे उभा राहिलेत आणि आम्हाला येऊन काय सांगतात? मायावती काय बोलत आहे होय? मायावती काय बोलत आहे होय? मोहळ बोलत आहे होय तुझा? अजित पवार बोलत आहे? जा की उत्तर प्रदेशला बघ. अख्खा उत्तर प्रदेश फुले शाहू आंबेडकर बुद्धमय केलंय. आणि कुठल्याही एका जातीसाठी काम नाही करत बहुजन समाज पार्टी. बहुजन समाज पार्टी जातच मानत नाही. जाती ह्या जनावरांच्यात असतात, माणसांच्यात नसतात. तुम्ही जनावरांची टॉयलेट बघून ओळखू शकता. कोंबडीची आहे, गाढवाची आहे, डुकराची आहे. 20 जातीची 20 माणसं तिकडे पटांगणात नेऊन बसवायची आणि कलेक्टरला बोलवायचा आणि ओळख म्हणायचा. आता मराठा कुठला हल्लाय, माळी कुठला, धनगर कुठला, वाडरी कुठला, महार कुठला, मांग कुठला ओळखतील का? अरे तुम्हाला आणि मला विभागून ठेवून तुमच्या आणि माझ्यावरती यांनी राज्य करायसाठी या जाती तयार केल्यात. आणि या जाती तोडायसाठी कांचीराम साहेबांनी बहुजन समाज पार्टी बनवलेली. जाती तोडून बहुजन जोडो. आमच्या बरोबर सगळा समाज आहे. माझ्या बरोबर बारामतीत मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक ओपन मधनं लढवली. 2 नंबरची मतं मी घेतलेत. तुतारीवाल्याचं डिपॉझिट जप्त आहे आणि कमळावाल्याचं बी डिपॉझिट जप्त झालेलं आहे. आणि एकनाथ शिंदेचं बी जप्त झालेलं आहे. एकनाथ, 2 नाथ, 3 नाथ तिघांचं बी डिपॉझिट जप्त. आणि कोणी केलंय? बाबासाहेबांच्या हत्तीनं. मी अगोदर या सगळ्यांना सांगत होतो आपल्यात गद्दार आहेत, आपल्यात गद्दार आहेत. तुम्हाला खरंच वाटत नव्हतं. ती जर गद्दार नसती तर काळूराम चौधरी असता इथं नगराध्यक्ष म्हणून बारामतीचा बोलला असता. आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत
पैशाचा पाऊस चाललाय. कुठले पैसे आणल्यात? जमिनी ऐकले? त्यांनी जमिनी ऐकल्यात का? बाबा तुम्ही गप्प बसावं. तुमच्यासाठी पवार साहेबांनी आणि अजित पवारांनी कुपनावर दारूची व्यवस्था केली. शेतकऱ्याला एंट्रीला गरीबाला दारू वाटणार आहेत ती आता, आणि ती कुपनावरच वाटणार आहेत. आता धान्य तर देतात. बघा की तुम्ही खेड्या गावात जावा, तुमची पाहुणे असतील. खेड्या गावात यांनी काहीच केलेलं नाही. मशानभूमी तेवढे एक नंबर बनवले. आणि माणसाला जागवायचं बघा की रोजगार द्या. मशानभूमी चांगली, त्याच्यावर सुद्धा नाव आहे सौजन्याने. आता मला सांगा, आपण क्रिकेटच्या मॅचचा सामना उद्घाटन करायला गेल्यावर मॅच खेळतो का नाही? हा, आपण कुठे गेलो तर त्याची सुरुवात करताना ती करावं लागतं का नाही? आता हे मशानभूमीचे उद्घाटन करतात, मग त्यांना धरून टाका की सरणावर झोपवा आणि त्या पिटवून उद्घाटन कसं करायचं? मग असंच करावं लागेल. इथल्या ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक विचारधारेवर बहुजन समाज पार्टीत लढते. बाकीची सगळी मलिदेवर लढतात. सगळी कमळावाली बी मलिदेवर आहेत, घड्याळवाली मलिदेवर आहेत. आणि ती घड्याळ तुम्हाला तिथं दिसतंय. तुम्ही बटन ज्यावेळेस आतमध्ये जाताल ना, त्यावेळेस नीट बघायचं घड्याळ. तुम्हाला ती घड्याळ जर उलट असं बघितलं ना, तर ती गळ्यातलं गाडगं दिसल. गळ्यातलं काय दिसणार आहे? ती घड्याळ नाही, गळ्यातलं गाडगं आहे. आणि कमळ जेव्हा तुम्ही उलट करताल तेव्हा तो झाडू आहे पाठीमागे बांधलेला. आणि ही आधुनिक पेशवाई येऊ देऊ नका. तुम्हाला आणि मला मताचा अधिकार मोदीने नाही, मोदीच्या बापाने नाही, अजित पवारांनी नाही, अजित पवारांच्या बापाने नाही. तुम्हाला आणि मला मताचा अधिकार दिलाय तो तुमच्या आणि माझ्या बापानं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. चारी बाजूनी बघा 2014 पासून सगळ्या इथल्या देशातल्या सगळं वातावरण काय झालेलं आहे. मुसलमानांचा तर हाल, दलिताचे रोज हत्या आहेत, रोज दलितांवर अन्याय अत्याचार आहेत. मुसलमानांनी काय घालायचं काय खायचं ही ठरवतात. आता ते RSS वाले तर म्हणायला लागलेत की प्रत्येकाने 4-4 पोरांना जन्म द्या, आणि त्यांची लग्नच नाही. जी म्हणतात त्या दोघांचं बी नाही, त्या बाईचं बी नाही, ह्या गाड्याचं बी नाही. आणि ती म्हणते 4-4 करा. मग तुमच्या फक्त सुरुवात करा, 8 करा. आम्हाला खायला नाही, घरं नाहीत, नोकऱ्या नाहीत, रोजगार नाही, आणि तुम्ही आम्हालाच सांगताय. ही जी षडयंत्र आहे ही तुमच्या माझ्या विरोधात चालू आहे. तुमच्या माझ्या विरोधात काही षडयंत्र चालू आहे. आपली ही बारकी बारकी पोरं शाळेत आहे ना, दोघं बी 8वी पर्यंत आहे ना. शाळेत खिचडी भेटते का? भेटते ना. 8वी पर्यंत आमच्या पोराला नापासच करायचा नाही. पोराचे आई बाप काबाड कष्ट करायला जातात. महानगरपालिकेच्या शाळेत नाही तर कसा तरी काबाड कष्ट करून आमची आई बाप त्याला इंग्लिश मिडियमला टाकतात. त्याला 8वी पर्यंत नापासच करायचा नाही. आणि ही पोर आपलं पोर हुडकून काय कोणाचं पोर गुरुजी काय करतो शाळेतला, हुडकून काय कोणाच्या पोराला बोलावतो, म्हणतो जरा गायच्या घेऊन ये. आणि पोर जात गायच्या पानायला आणि येताना विमल खाऊन येत आहे. आणि 9वीत गेल्यावरती 20 माळ्यातल्या पुरीवर बघताय. आणि मग नापास होत आहे 10वीत. आणि मग ही 10वीत नापास झालं की मोकळत होत आहे. घड्याळ आला आणि कमळ आलं म्हणायला. त्यांच्या पाठीमागे फिरायला कोण आहेत? 1000 रुपये देऊन नेतात का नाही? आता फिरायला 1000 रुपये आहेत का नाही त्यांच्याकडे? 1000 रुपये घेऊन यांच्याकडे प्रचाराला यांना माणसं नाहीत, आणि इथं पैसे देतात. तो फरक आहे बहुजन समाज पार्टीने इतर पक्षामध्ये. यांच्याकडे माणसं नाहीत. हे तुम्ही बघताय सगळीकडे यांना बारामतीत सुद्धा पैसे देऊन दादा आणत होता. दादा पादा तेच म्हणतोय तर मी का नाही म्हणणार. पैसे देऊन प्रचाराला बारामतीत. ही बारामतीतलं सांगतोय. इथं तर काही तुम्हाला माहित आहे, इथं तर आधीच होतं, पण बारामतीत बी आता त्यांच्याकडे लोक येत नाहीत.
ही नुसती मलिदा खात्यात ती आमच्या इथं विकास कसला केलाय माहितीये का बारामतीला? असाच केलाय. 30% विकास आणि 70% भ्रष्टाचार आहे यांचा. 97 लाख रुपयाचं संडास बांधलंय आमच्या बारामतीला. तुम्ही टीव्हीवर त्या युट्यूबवर बघा, मी दाखवलंय ती. 97 लाख रुपयाचं संडास आणि स्पीड ब्रेकर, एक स्पीड ब्रेकर 6.5 लाख रुपयाचा बांधलाय. दगड 300 करोड रुपयाचे दगड लावले अख्ख्या बारामतीत सुशोभीकरण, डेकोरेशन केलंय. आणि तो एक दगड जो 80 रुपयाला आहे त्याची बिल काढताना 830 रुपयाचं काढलंय. नुसता मलिदा हाणते ती दोन्ही पण, बीजेपी वाली पण आणि राष्ट्रवादी वाली बी. ही सगळी एकाच बापाची औलाद आहे. एक चौथीचा आहे, दुसरा मावशीचा आहे. आणि ही फक्त तुम्हाला मला फसवायला येतात आणि दरवेळेस फसवतात, आता मात्र आपल्याला फसायचं नाही, तर अशा सगळ्यांना फसवायचं आहे. कारण यांनी तुमच्या माझ्या लेकरा बाळाचं वज वाटोळं केलेलं आहे. तुमच्या माझ्या लेकरा बाळाच्या शाळा बंद केलेल्या आहेत. तुमच्या माझ्या लेकराला रोजगार नाही. जर आपल्या या पोराला डॉक्टर बनवायचं म्हणलं तर ह्याच्या आईबापांना मेडिकलला ऍडमिशन घेणार कशी? तुम्हाला काय वाटतंय? मुळी पटारे टिंगरे देतील होय ऍडमिशन घेऊन? तुमच्याकडे जमिनी असतील गावाकडे तर देतील. त्यांना फक्त उतारा दाखवायचा. उतारा दाखवला की हा हे बी आवला तिकडल्याच आहेत की, बापासारखीच ही बी आहे ती. यांचं बाप बारामतीत आहेत आणि बापाला जमिनी आवडतात आणि ह्या लेकांना बी जमिनीत आवडतात. माझ्याकडे ह्यांच्या बी फायले आहेत. आणि बारामतीत लोक महाराष्ट्रातली लोक आणून द्यायला लागलेत या जमिनीच्या फायली. काय केलेलं आहे? काहीच नाही. आत्ताची सुदीप गायकवाडांनी सांगितलं आम्ही काय काय करू. मी माझ्या वचननाम्यात सांगितलं की मागेल त्याला 1 BHK बारामतीत देणार. तुम्ही टीव्हीच्या बातम्याला बघितलं असेल, अजित पवार डोकं थांबून घ्यायला लागला, कसा देणार. मग मी पण सांगितलं अजित दादा, तू 4 वेळा तुझ्या चुलत्याच्या जीवावर अर्थमंत्री झालाय. चुलत्या मला 4 वेळा अर्थमंत्री झालाय. माझ्या बापानं 4 वळीचा निबंध लिहिला, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज. त्या 4 वळीच्या निबंधावर आरबीआयची स्थापना झाली, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची. आणि ज्याला नोबेलचा पुरस्कार मिळालाय, नोबेलचा पुरस्कार मिळाला अर्थशास्त्रातला, त्या अमर्त्य सेन यांना विचारलं पत्रकारांनी, त्या अर्थशास्त्राचा, ते अमर्त्य सेन म्हणतात त्या अर्थशास्त्राचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि मग मी बी उत्तर दिलं की मी त्या अर्थशास्त्राचा बाप असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा लेख आहे. मी दिल ना. 1 BHK लय सोपं आहे. 3 लाख रुपये मोदीचं, मोदी साहेब 3 लाख रुपये खराटेवाला. 2.5 लाख रुपये पुण्यात मला वाटतं जास्त असेल रमाईचं, रमाई घरकुल योजना. रमाई घरकुल योजनेत आमच्या ग्रामीण भागात 2.5 लाख भेटतात. 2.5 लाख किती झाले? 5.5 लाख. CSR फंड असतो, CSR फंड महानगरपालिकेला तर अब्जानी CSR फंड भेटतो. माहित सुद्धा नाही आम्हाला. आम्हाला फक्त बिर्याण्यात चालतात ती. CSR फंडातून 2.5 लाख रुपये. आणि जो लाभार्थी आहे त्याला बिनव्याजी कर्ज देईल मी 2 लाख रुपये. आणि आमची बारामती नगर परिषद अजितदादांनी बडोदा बँकेकडे 15 वर्षापूर्वी घाण ठेवली होती, तशी मी घाण बी ठेवणार नाही असं सांगितलं. 2 नंबरची मतं मिळाली. आणि आता अजितदादांनी येऊन कबूल केलं की बारामतीत आमराईच्या परिसरात काम करायचं राहिलेलं आहे. आणि मग मी सांगितलं, निवडून आल्यावर मी सांगितलं, माझी मीडियावाल्यांनी विचारलं आता तुमचं काय करणार. मी म्हटलं अजित पवाराचं स्वप्न माझी पोरगी पूर्ण करणार.
आता अजितदादाच म्हणत होता मी बारामती झोपडपट्टी मुक्त करणार. मी निवडणुकीत विचारत होतो झोपडपट्टी मुक्त म्हणजे काय? झोपडपट्टीत राहणाऱ्यांना हकलून देऊन पार्कच्या नावावर जागा करणार का काय ती सांग. त्यांनी नंतर सांगितलं. आणि मग घरकुल योजनेची जे काम आहे ती बारामतीमध्ये 6 महिन्यात सुरू होणार आहे. नाही तर पहाटाचा कसा उठतोय बघ, तू झोपूच देणार नाही. लेख माझ्या आतमध्ये आहे, मी बाहेर आहे ना. मी 16 तारखेपासून 26 तारखेपासून नगर परिषदेच्या बाहेर झाड आहे आणि त्या झाडाखाली टेबल आणि खुर्ची टाकून सर्वसामान्य बारामतीकरांचा अध्यक्ष बोर्ड लावणार आहे आणि तिथं बसणार आहे. आतमध्ये तुमची कामं गोरगरिबाची काही करत नाही. तो काही नाही. तुम्हाला माहित आहे यांची ऑफिस एसी असतात. इथला नगरसेवक भेटत नसेल तुम्हाला. ती तर कसं असेल बाबा, इथं आल्यावर बघितलं ना ते कसं बोलतं. ते त्याला म्हातारी कळत नाही, कोण कळत नाही. कार्यकर्ते त्यांना माहित आहे उगाच आता ती तोंड चढवतात. म्हणजे अजित पवारचे कार्यकर्ते त्यांना माहित आहे ते काय कुठली पद्धतीची वागणूक दिली जाते. ही जे सगळं आहे हे सगळं त्यांना देण्यापेक्षा आपल्या माणसाला तिथं का पाठवायचं नाही. जर मतं आपली असतील तर आपला माणूस का नाही तिथं जाणार. आपला माणूस गेला पाहिजे. कमळाकडचं बोट बीट अजिबात घालवू नका. कमळाकडच्याचं बोट जाईल त्याला किड पडणार आहे. बाबासाहेबाच्या घरी पाणी भरायला होता बोरकर, भाऊराव बोरकर. त्या बोरकराला अजित पवाराबरोबर जो प्रफुल्ल पटेल आहे त्याच्या बापाने 25,000 रुपये दिलं आणि बाबासाहेबाच्या घरात पाणी भराय असणाऱ्या बोरकराला बाबासाहेबाच्या विरोधात 54च्या भंडाऱ्याच्या निवडणुकीत उभा केलं आणि बाबासाहेबांचा त्या बोरकरांनी पराभव केला. झाला बाबासाहेबांच्या विरोधात षडयंत्र झालं. काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला. तो बोरकर 2 महिन्यांनी नवीन विमानाने दिल्लीला चालला होता. विमान हवेत ब्लास्ट झालं आणि टुपलीत भरून जाळावं लागला बोरकराला. बाबासाहेबाबरोबर जो गद्दारी करेल त्याला किड पडणार आहे. आणि कमळाकडे आणि घड्याळाकडे जर जाताल तर ती ग्रामीण भागात आता इकडे काय आजच बघा सार्वजनिक संडासात पांढरा किड कसलं पडणार आहे. आणि आतापर्यंत तुम्ही कोण होता? आणि बघा की भीमा कोरेगाव आले की म्हणतात आम्ही 1818 वाला आहे. भीमा कोरेगाव आले की 1818 आणि आता 66 झालं का? भीमा कोरेगाव आलं की 1818. 14 एप्रिल आली किंवा निळा होतो. मला फाडलं तर म्हणतो मी निळा आहे. आणि याला खरंच जर फाडला ना बघा की तुम्ही आता निवडणुकीत बी रात्रीच्या 12च्या नंतर येतात. विहाराच्या इथं समोर येणार. आता विहाराचा बिचारा अध्यक्ष श्रामनेर असतात. आपल्या ती पूजापाठ करणारे लोक असतात आणि ती धम्माचं काम करतात. त्याच्यामुळे ती काय आणि हे काय करतात ती बिचारी त्यांचं काम इमानदारीनं करतात. ही 12च्या नंतर त्या विहाराच्या समोर गोळा होतात आणि त्या विहाराच्या कमिटीला शिव्या देतात आणि काय म्हणतात मला फाडला तर मी कोण आहे? निळा आहे. आणि ह्याला खरंच जर फाडला का नाही तर ह्याच्या इकडे कांदा आहे इकडे लिंबू आहे. 10 बेवरच्या अवलाद आहे आणि या अशा सगळीकडे आहेत. या सगळ्या अवलादींचा बरोबर करण्याची टायमिंग आता आलेली आहे. यांची दुकानदारी बंद केली पाहिजे बांधवांनो. का केली पाहिजे? तर ही जी चमचे दलाल आणि भडवे आहेत इथं जन्मलेले आहेत येरवड्यात. 24 सप्टेंबर 1932 ला बापाचं नाव मोहनदास करमचंद गांधी, जन्मस्थळ येरवडा आणि बर्थडे कितीला असतो? 24 सप्टेंबर 1932. मी त्याच्यावर मीच गाणं लिहिलेलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांना माहित आहे. बहुजन में तूने पैदा किए भड़वे और दलाल, बहुजन में तूने पैदा किए भड़वे और दलाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, रामदास पासवान गवई राम
रामदास पासवान गवई राम सन 1932 में लेके आए कम्युनल अवार्ड अनशन करके गांधी ने कर दिया हलाल बस ये रौडा से पैदा होने लगे ये दलाल बाबन का इनका आजित ने बनाया हमाल रामदास पासवान गवई राम रामदास पासवान गवई राम दूर रहना इनसे बहुजनों ये कह रहा है कालू राम बाबा का जो है सपना उसे पूरा करेंगी बहन जी और कांशी राम अब आकाश आनंद इनकी नहीं गलने देगा दाल रामदास पासवान गवई राम रामदास पासवान गवई राम अशा सगळ्या तुमच्यांचा बंदोबस्त 15 जानेवारीला करायचा. 15 जानेवारीला काय आहे? या देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याची 4 वेळा निळा झेंडा आणि बाबासाहेबांच्या हत्तीवर सरकार बनवलेल्या आयरन लेडी बहन कुमारी परम आदरणीय मायावतीजींचा बर्थडे आहे, जन्मदिवस आहे. ह्या वेळेस महाराष्ट्रात बहनजीचा बर्थडे साजरा केक कापून होणार नाही. तर बहनजीचा बर्थडे कसा करायचा आहे? मतदान करून बटन दाबून. बटन दाबायचं हत्तीच्या समोरलं आणि बहीण मायावतीजींना या ठिकाणी हे नगरसेवक गिफ्ट म्हणून द्यायचं. आणि सगळ्यात पहिलं बटन कॅमेऱ्याचं दाबायचं आणि ओरिजिनल ओबीसी आहे, ओरिजिनल बागवान आहे, ओरिजिनल ओबीसी आहे. अरे तिकीट देत नाही तुम्हाला महानगरपालिकेची ओबीसीला. डुप्लिकेट दिलं का नाही? डुप्लिकेट ओबीसी आहे ना तुमच्या विरोधात उभा. हे तिकीट देत नाही महानगरपालिकेची. तुमच्या पोराला मेडिकलची जागा कशी भेटेल? विचारा ओबीसीला. बारामतीत ओबीसीचा मोर्चा काळूराम चौधरीने लक्ष्मण हाकेने काढला. प्राध्यापक लक्ष्मण हाके मी 2 दिवसांनी आमच्या 14 जणांवर गुन्हा दाखल केला. 5 दिवसांनी आम्ही सगळेच गेलो करा अटक. अटक बिटक काय झाली नाही, गुन्हा दाखल झाला. मग या देशात जर ओबीसी साठी सगळ्यात जास्त काम कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राजीनामा जर मंत्रिपदाचा कुणामुळे दिला असेल तर तो ओबीसी आणि या महिलांसाठी दिलाय. बाबासाहेबांच्या नंतर जर काम कोणी केलं असेल तर बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब आणि परम आदरणीय बहन कुमारी मायावतीजी आणि बहुजन समाज पार्टीनं ओबीसीचा मंडल आयोग लागू करायसाठी 300 पेक्षा जास्त दिवस संसदेला घेराव घातला. बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी 4250 किलोमीटर सायकल चालवून मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो हा नारा या देशभरात दिला. आणि मग त्या ओबीसीने, एससीने, एसटीने आणि मायनॉरिटी धार्मिक अल्पसंख्याकांनी 100 पैकी 85% आपल्या बरोबर गरीब सवर्ण समाज आपल्या बरोबर आपण आलो की ती आपल्या बरोबर येतात. म्हणून येणाऱ्या 15 तारखेला तुम्हाला बांधवांनो सगळ्यात पहिला कॅमेऱ्याचं बटन दाबायचं आहे. कॅमेरा दाबायचा आहे म्हणजे त्या कॅमेऱ्यात ज्यांनी आंबेडकर भवन दलालाला विकलं होतं त्यांचा भ्रष्टाचार ह्या कॅमेऱ्यात कैद करायचा आहे. आणि मग बाबासाहेबांचं 3 हत्ती दाबायचे. आणि या पुणे महानगरपालिकेमध्ये तुमच्या माझ्यातला लोकप्रतिनिधी तुम्हाला मला त्या ठिकाणी पाठवायचा आहे. अरे होऊ शकतं ना, करून दाखवलंय. तिथं झालंय, तिथं बंगल्याच्या बाहेर पवार शरद पवारांचा बंगला आहे आणि रस्त्यामध्ये आणि रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या ह्या साईडला 14 आणि ह्या साईडला 13 आहे. माझं घर 13च नाही और आमची मत 13च होती पण माझं दुसरं घर 14च होतं. मी मतदान इकडे ट्रान्सफर केलं.
सुप्रिया सुळेचं मतदान इकडे समोर केलं, माझ्या लेकीने मतदान इकडे केलं. आणि बाबासाहेबाचा हत्ती जर बारामतीत निवडून येत असेल तर पुण्यात का नाही? पुण्यात काय येऊ शकत नाही. पुण्यात पण बाबासाहेबाचा हत्ती निवडून आला पाहिजे, एवढीच या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो. अजून आहेत 2 मिनिटं, 2 मिनिटं आहेत की आणि आपण नाही घेत. बापाने काय झालेलं आहे, लेखाने वाचलेलं आहे. काय करायचंय तुम्हाला? ते आता 14, 13, 14 तारखेपासून पाकिट वाटतील. हे काय जमिनी विकलेल्या नाही त्यांनी, तुम्हाला आणि मला, तुमच्या माझ्या लेकरा बाळाला लुटलेलं आहे. यांनी काही केलं तरी यंदा चुकायचं नाही. काय करायचंय? मतदान केंद्रावर जायचं आणि हत्तीच्या समोरलं बटन दाबायचंय. पहिला आपल्या बाईचा कॅमेरा दाबायचा आणि 3 हत्ती दाबायच्यात आणि तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देताल ही या ठिकाणी इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. दत्त महाराजांचा आशीर्वाद बी आहे बहुजन समाज पार्टीला. यंदा मला दिलाय ना, बारामतीत आमच्या वेशीवरच्या मारुतीनं दिलाय आणि ही दत्त महाराज बी आपल्या बरोबर आहेत. आता दिलाय आशीर्वाद, डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे आपल्याकडे. येणाऱ्या 15 तारखेला हे 4च्या 4 उमेदवारांना पुणे महानगरपालिकेमध्ये पाठवताल ही त्या ठिकाणी आव्हान करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.